ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला। आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा, आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा। भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे। त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्धबंदी करू। आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली, त्यानंतर ही युद्धबंदी झाली। बंधू भगिनींनो, भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली, जगाला पाहायला मिळाली। भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं। अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली। आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता, आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे। मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील, या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील। आणि म्हणून सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।